निमित्तानं मला असं वाटतं की नवीन कार्यकारिणी या ठिकाणी यांच्या संघटनेची होते आहे. जुन्या कार्यकारिणीला शुभेच्छा, नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा. शक्यतो चांगली माणसं करणारी माणसं ही नेहमी त्याच कार्यकारिणीमध्ये असतात, त्यामुळे फारसा बदल त्या ठिकाणी होत नाही. कारण संघटनेची काम करायला फार म्हणजे कारण संघटनेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला सर्वप्रथम आपलं स्वतःचं शासकीय काम अतिशय अचूक करावं लागतं. मगाशी मते साहेबांनी जसं सांगितलं की त्यांच्यावर फार वॉच असतो. जर समजा तर एखाद्या संघटनेमध्ये फार ज्याला आपण म्हणू की फार जास्त फळफळ करणारा व्यक्ती असेल तर त्याला इकडे कसं पकडायचं याचं काम हे प्रशासन करत असतं. त्यामुळं अतिशय स्वतःची काम चोख करून ही मंडळी संघटनेची काम करत असतात. खरं तर संघटनेच्या लोकांची अपेक्षा एकच असतं की त्यांचे आस्थापनाविषयक जी काही कामं आहेत ती फटाफट व्हावी. इकडे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये इल्मे साहेब आहेत, त्यामुळे आस्थापनाविषयक कामं तिकडे अडत नाही. इकडे आपण आहात त्यामुळे ती अडत नाही. खरं तर मी नेहमी म्हणतो की आस्थापनाविषयक कामं ही आपल्या या सगळ्या प्रशासकीय यंत्रणेमधलं असं लुब्रिकंट सारखं आहे. बरेचदा इल्मे साहेबांना असं वाटतं की मी आस्थापनाविषयक काम करतो म्हणजे मी डेव्हलपमेंट काहीच करत नाही, पण तसं नसतं. जर आपण एखाद्या फील्डवर काम करणाऱ्या इंजिनियरला, आमच्या फील्डवर काम करणाऱ्या ग्रामसेवकाला, आमच्या फील्डवर काम करणारे जे काही आपले ANM असतील किंवा इतर सगळी मंडळी असेल, या मंडळींना त्यांच्या सेवाविषयक बाबींची जर पूर्तता आपण लवकर करून दिली तर आपल्या विकासाची गती सर नक्कीच वाढते. कारण जर तुम्हाला समजा 10, 20, 30 वर्षाचं हे आहे, तुमचं प्रमोशन आहे, तुमच्या वेतनवाढी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जर वेळेवर मिळाल्या तर नक्कीच आमच्या लोकांना एक उत्साह येतो काम करण्याचा, एक अधिक त्यांच्या मनामध्ये एक त्याला अशी म्हणू की चांगलं काम करण्याची एक उर्मी निर्माण होते. आणि हे सगळं जसं गाडीच्या चाकाला जसं आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज, संपूर्ण अभियंत्यांचे प्रेरणास्थान भारतरत्न सर मोक्षगुंड विश्वेश्वरय्या, तसेच ज्यांच्या संविधानाच्या अनुषंगाने आपण आज भारतात पूर्ण कामकाज करत आहोत असे संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला प्रथम अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे उपस्थित झालेले जिल्हा परिषद नागपूरचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब श्री विनायक महामुनी सर, विशेषतः उपस्थित झालेले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपायुक्त सन्माननीय कमलकिशोरी फुटाणे साहेब, उपायुक्त आस्थापना सन्माननीय विवेक इल्मे साहेब, सोबतच उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सन्माननीय कपिल कलोडे सर, डॉक्टर कैलास आमचे अभियंते करत आहेत. आम्ही अतिशय नशिबवान आहोत. अभियंता जन्म म्हणजे जे आमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे, मी वारंवार प्रत्येक बैठकीत सांगतो की माणूस जन्माच्या अगोदरपासून आम्ही जिल्हा परिषद अभियंत्याला काम लागतं की त्या माणसाच्या म्हणजे डिलिव्हरी महिलांचा पिरियड असतो, त्या डिलिव्हरी रूम बांधणे, PSC बांधणे, सबसेंटर बांधणे, त्यानंतर पोरग जन्माल्यानंतर त्याला अंगणवाडी त्याला शिकवणे, प्राथमिक शाळा शिकवणे, माध्यमिक शाळा बांधणे, त्यानंतर राजकारण गावात जाताना रस्ते बांधणे, पाण्याची सुविधा करणे, बंधारे बांधणे, पाणीपुरवठा योजना करणे, पाण्याच्या टाक्या बांधणे, सोबतच समाजाचे काम करण्याकरता समाज मंदिर बांधणे, सांस्कृतिक कार्यक्रम करण्याकरता सांस्कृतिक भवन बांधणे, सोबत राजकारण करण्याकरता पंचायत घर बांधणे, जिल्हा परिषदा बांधणे, आणि नंतर जेव्हा जेव्हा आजारी पडतो पुन्हा PSC आहेचं, मृत्यू झाल्यानंतर पुन्हा स्मशान घाट आहेचं, अशी विसर्जन करायला पुन्हा आमच्या नदीवरती घाट सुद्धा आम्ही बांधतो. म्हणजे एवढं मोठं व्हरायटी ऑफ वर्क हे केवळ आणि केवळ जिल्हा परिषद अभियंता करतो. BIC हा नियम लागू होत नाही, जलसंधारण लोकांना हा नियम लागू होत नाही. त्यामुळं आणि थोडं त्या पॉझिटिव्ह न्यूज झाला आमच्या बोलण्याचा, निगेटिव्ह असा की एवढं सगळं पूर्ण आम्ही दखल करून घेत नाही. मला सांगायला सांगतो तुम्हाला, मी आता परवा माझं प्रमोशन झालं, मी कृषी विद्यापीठात जॉईन झालो परभणीच्या. लोक आश्चर्य वाटलं विद्यापीठ तुम्ही कसं काय गेले वगैरे वगैरे. तर जेव्हा मी आमच्या सन्माननीय कुलगुरू साहेब भेटायला गेलो, त्यांनी अतिशय आदराने सत्कार केला, स्वागत केलं. वेलकम, व्हेरी गुड, तुम्ही खूप छान, ते हिंदी बोलायला द्यावं, खूप छान आहे, पण तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता तुम्ही काम खूप करता, पण दॅट इज युअर थँकलेस जॉब. तुम्हाला कोणी जायला मिळत नाही, तुम्ही खूप काम करता. मला आनंद वाटला की असा कोणता एक मोठा अधिकारी आहे ज्याच्या हाताने आपण काम करतो, त्याला आपली भूमिका कळाली. तुम्ही काम करता पण लोक तुम्हाला चांगलं म्हणत नाही, पण तुम्ही काम करता. तेच आम्ही जिल्हा परिषद दुर्दैव आहे, प्रचंड काम करतो पण दखल घेतलं जात नाही. इतकं काम करतो आता प्रशासनाचे आमचे सन्माननीय महानीय व्यक्तीचं बसत नागपूरला, अगदी कमिशनर ऑफिसपासून ते जिल्हा परिषदपर्यंत. आता कसं हे कामकाज भाग असा असतो की साहेबांकडे आपली जी इमेज समाजात जाते किंवा प्रशासनावर जाती, इमेज जाती थोडंसं भ्रष्टाचारी अभियंता, चुकीचे काम करणारा अभियंता, या कामात फ्रॉड केला, त्या कामात फ्रॉड केला. परंतु ह्याच्या मागे कामं किती झाली याचा कोण विचार करत नाही. हे विचार आम्ही मागे विश्लेषण करतो आहोत. सर सांगा हरकत नाही सर, शासनानं आमचा क्रायटेरिया असा केलेला आहे की एका अभियंत्याने फक्त 56 लाखाची काम एका वर्षात करायची. शासनाचा शासन निर्णय आहे, आमचा नाही. जेव्हा आम्ही अभियंता सांगतो तुम्ही किती काम करता, आमच्या अभियंत्याने काढलं सर तुम्ही 10-20 कोटीचे काम वर्षात करतो. स्वतःला 20 पट जास्त कामकाज आम्ही करतो.
परंतु हे काय सगळं काम करत असताना व्हॉलिडा वाटमध्ये असंख्य योजना, असंख्य 42 योजना जिल्हा परिषद राबवतो. काही ठिकाणी 2-4 कमी जास्त असतील, त्यामध्ये हजारो एस्टिमेट जे मंजूर होत नाहीत ते सुद्धा आम्हीच करतो. हजारो कामाचे MBA, तर तो मसाला हे नेमकं बोलायचं काय आणि उत्तर काय द्यायचं. तरी सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब, आपल्या सर्व इंजिनियर्सचे जे दैवत आहेत असे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या सर या तिघांच्या स्मृतीला नमन करतो. आणि आपल्या महाराष्ट्राच्या सर्व जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणारे सर्व इंजिनियर्स आणि आपले सर्वप्रथम नागपूरमध्ये आणि जिल्हा परिषदेचा प्रशासक आणि CEO म्हणून मंचावर उपस्थित धारासुरकरजी, फुटाणेजी, इल्मेजी, तसेच KT मत्तेजी आणि माझे सर्व जिल्हा परिषदेचे सहकारी आणि सर्व माझे जिल्हा परिषदेचे शाखी इतर सर्व अधिकारी कर्मचारी. तर आता सर्वांनी सर्व मुद्दे कव्हर केलेले आहेत. त्यामुळे आता मला म्हणजे 3 चांगले वक्ते आपल्याकडे, एक इल्मे साहेबांनी जबरदस्त बॅटिंग करून गेले, त्यानंतर फुटाणे साहेबांनी रियालिटी काय असते ते सांगितली आणि नंतर धारासुरकर साहेबांनी जे संघटनेच्या ज्या मागण्या आहेत त्याबाबत वक्तव्य केलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण जे सर्व इंजिनियर्स आहोत, मी पण स्वतः इंजिनियर आहे, तर आपल्या सर्वांचं मला एक अभिनंदन करायचं आहे कुठेतरी की आपल्याला ॲप्रिशिएट कुठं केलं जात नाही. जनरली आपण जिल्हा परिषदमध्ये सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणून आपण यंत्रणेमध्ये अभियंता म्हणून काम करतो. तर जेव्हा पण आपल्याला काही काम दिलं जातं तर त्या कामाच्या सुरुवातीपासून मेजरमेंट घेण्यापासून ते इमारत अभियंत्याचाच सगळ्यात मुख्य वाटा असतो. परंतु जेव्हा उद्घाटन सत्कार सोहळे वगैरे होतात तेव्हा फक्त आपण जे आपले लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या हस्ते गोष्टी होऊन जातात. खाली आपले सर्व कर्मचारी आणि अभियंता खूप कष्टाने ते सर्व प्रोग्राम्स करतात, पण त्यांना कुठे ॲप्रिशिएट केलं जात नाही. त्यामुळे मी आत्ता या मंचावरती आपल्या सर्व इंजिनियर्स जे आहेत, सर्व अभियंता जे आहेत, तुम्ही जे सध्या काम करत आहात किंवा आत्तापर्यंत सर्वांनी जे काम केलेलं आहे त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो की आपण सर्व ओव्हरबर्डन्ड आणि अंडर ॲप्रिशिएटेड आहात. तर आता बर्डन तरी आपण कमी करू शकत नाही, पण स्तुती किंवा ॲप्रिसिएशन आपण नक्कीच करू शकतो. त्यामुळं सर्व अभियंत्यांचं मी कौतुक करतो. आणि आपण ओव्हरबर्डन आहोत, प्रत्येक जणच ओव्हरबर्डन आहे. गव्हर्नमेंट जॉबमध्ये आपण जेव्हा सरकारी नोकरी जॉईन करतो तेव्हा आपण ते मनामध्ये ठरवूनच येतो किंवा सही करूनच येतो की सगळ्यात कर्तव्य सूचीमध्ये शेवटचा आपला मुद्दा असतो की शासनाने किंवा वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेले काम करणे हे तुमच्यासाठी सुद्धा ऍप्लिकेबल आहे, माझ्यासाठी सुद्धा ऍप्लिकेबल आहे. त्यामुळे त्याबाबत कोणीच कंप्लेंट नाही करू शकत की कोणाकडे जास्ती काम आहे, कोणाकडे कमी काम आहे. प्रत्येकाकडे कधी काम असतं, कधी नसतं. परंतु आता जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अर्बनायझेशन जे आहे ते खूप वाढत आहे. अभियंता म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर स्तरावरतीच आपण करू शकतो आणि आपल्याकडे फंड पण आहे. तर तुमच्याकडे असं काही असेल की बाबा वेगळं डिझाईन आहे किंवा आता ग्रीन रेटिंग सिस्टीम आलेली आहे किंवा कार्बन न्यूट्रल इमारती आलेल्या आहेत, तर तशा पद्धतीचं जर इंजिनियर जर स्वतः आले की मॅडम आपण एक अंगणवाडी अशी करूया, मॅडम आपण एक सब सेंटर अशा पद्धतीचं करूया, तर आय वुड बी मोर दॅन हॅपी की मी तुम्हाला हेल्प करण्यासाठी आणि मी ते प्रोजेक्ट पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला मदत करेल. आणि जेणेकरून आपण खरंच इंजिनियर आहोत आणि आपण हे फक्त रस्ता नाली आणि फक्त स्लॅब हे न करत बसता काहीतरी टेक्नॉलॉजीमध्ये जग कुठे पुढे चाललं आहे आणि इनोव्हेशन कशा पद्धतीने होत आहे. नाहीतर आपल्याकडे सध्या फक्त इनोव्हेशन म्हणलं की सोलर रूफ लावलं की इनोव्हेशन, तसं नाही. आता तुम्ही जरी बघितलं तर ग्रीन बिल्डिंग जे म्हणतात, ग्रीन रेटिंग जे म्हणतात, त्यामध्ये भरपूर पॅरामीटर्स आहेत की मटेरियल कुठले वापरायचे, ब्रिक्स कुठल्या वापरायच्या, ब्रिक्स मधलं स्पेसिंग किती ठेवायचं, त्याचं मटेरियल्स कुठले वापरायचं. काही जिल्ह्यामध्ये 1-2 संस्था आहेत ज्या 20-25 किलोमीटर एरियामध्ये जे मटेरियल भेटतं त्या मटेरियल पासूनच लोकली जे मटेरियल अवेलेबल आहे त्यापासूनच बिल्डिंग बनवतात छोट्या. काही जणांनी शाळा पण बनवलेल्या आहेत. तर तसं जर तुम्ही आता नागपूरमध्ये माझ्याकडे किंवा बाकी जिल्ह्यामध्ये तुम्ही बाकी जिल्हा परिषद सीओकडे जर जाऊन सांगितलं तरी आता आम्ही ॲज अ मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा IAS म्हणून आम्हाला सुद्धा आहे की बाकी सर्व काम तर करायचंच आहे, पण कुठेतरी एक्सपेरिमेंटेशन आणि इनोव्हेशन, कारण की जोपर्यंत आपण एक्सपेरिमेंट करत नाही तोपर्यंत आपल्याला चांगली गोष्ट ही चांगली आहे का खराब आहे कळणार नाही. आपण 10 एक्सपेरिमेंट केले, 9 खराब राहतील किंवा 9 फेल होतील, पण त्यातला एक तरी सक्सेसफुल होईल. पण तो एक सक्सेसफुल जो एक्सपेरिमेंट असतो तो जगाला दिशा देणारा ठरू शकतो. त्यामुळे आपण सुद्धा इंजिनियर असल्यामुळे एक्सपेरिमेंट करणं कधी थांबवलं नाही पाहिजे. आणि आपल्याकडे काही छोटे जरी इनोव्हेशन्स असतील तरी तुम्ही ते तुमच्या ज्या मीटिंग्स असतात
एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा ऍडिशनल सीओ तुमच्या मीटिंग घेतात, त्यामध्ये तुम्ही ह्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी बाबत त्यांना पण सांगितलं पाहिजे. कारण की आता प्रशासकीय कामाचा व्याप इतका असतो की आता माझ्याकडे पण इतके सारे डिपार्टमेंट, ऍडिशनल सीओकडे 5 डिपार्टमेंट, त्यांच्याकडे दुसरा चार्ज. तर या गोष्टीमध्ये आम्हाला खूप डिटेलमध्ये जाता येत नाही की खरंच जगामध्ये काय सुरू आहे, की बाबा बांधकाम क्षेत्रामध्ये काय सुरू आहे ते बघून मी रिप्लिकेट करतो. तर तुमच्यातल्या जर 1-2 जणांनी जर कोणी एखादं प्रेझेंटेशन घेऊन आले की हे असं असं आहे, हे 10 लाखाचं काम आहे, 20 लाखाचं काम आहे, आपण करू शकतो, तर मी नक्कीच तुम्हाला सेसमध्ये पण माझ्याकडे आता भरपूर पैसे आहेत, मी तुम्हाला डायरेक्टली पैसे प्रशासक म्हणून देऊ शकतो. आणि चांगल्या कामासाठी तर पैसे देण्यासाठी आपण कधीच पुढे मागे बघत नाही. त्यामुळे असे जर काही प्रस्ताव असतील आणि आपण जर जिल्हा परिषदेचं नाव आणि जिल्हा परिषद इंजिनियर्सने केलेलं काम जर पुढे घेऊन जाऊ शकत असू, तर तुम्ही नक्कीच माझ्याकडे तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही फुटाणे साहेब किंवा माझ्याकडे येऊन अशा पद्धतीचे प्रस्ताव तुम्ही मला दाखवू शकता.